नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना भाग 5 मध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नवीन त्रिकोण रचना शिकणार आहोत. त्रिकोण रचनेचा त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल, तिसऱ्या क्रमांकाची त्रिकोण रचना आहे. दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. की या प्रकारच्या रचनेमध्ये आपल्याला एक बाजू आणि त्या बाजूच्या अंत्यबिंदूंजवळ तयार झालेल्या कोनांची रचना आपल्याला त्या ठिकाणी केल्यावर आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. उदाहरणार्थ त्रिकोण एक्स वाय झेड आपल्याला असा काढायचा आहे की ज्यामध्ये एका बाजूची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि त्या बाजूचे वाय एक्स म्हणजे ह्याच एक्स बिंदूजवळ म्हणजे माप कोन झेड एक्स वाय 30 अंश आहे आणि माप कोन एक्स वाय झेड 100 अंश आहे. की जी बाजू दिलेली आहे वाय एक्स त्यामधीलच वाय बिंदूजवळ 100 अंशाचा कोन आणि एक्स बिंदूजवळ 30 अंशाचा कोन काढून आपल्याला ही त्रिकोण रचना पूर्ण करायची आहे. पद्धत नेहमीप्रमाणेच आहे की अगोदर आपण कच्ची आकृती काढूया. कच्ची आकृती आपल्याला दिसते की यामध्ये आपण एक्स वाय पाया घेतलेला आहे. या उदाहरणामध्ये आपल्याला फक्त एकाच बाजूची लांबी दिलेली आहे आणि तीच बाजू म्हणजे आपला त्या ठिकाणी पाया असणार आहे. इथं वाय एक्स आपण 6 सेंटीमीटर पाया घेतलेला आहे. त्यानंतर वाय बिंदूजवळ दिलेल्या मापानुसार 100 अंशाचा कोन काढणार आहोत, तर एक्स बिंदूजवळ 30 अंशाचा कोन काढणार आहोत आणि आपली रचना पूर्ण होणार आहे. आता आपण रचनेला सुरुवात करणार आहोत. आता रचना बघितल्यानंतर आपल्याला इथं अगोदरच आकृती काढण्याच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. या आकृती काढण्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांच्या सहाय्यानेच आपण त्रिकोण एक्स वाय झेड ची रचना करणार आहोत. इथं शेजारी आपल्याला कच्ची आकृती सुद्धा दिलेली आहे. जी पहिली पायरी आहे की आपण त्या ठिकाणी पाया घेणार आहोत. पाया वाय एक्स हा 6 सेंटीमीटर लांबीचा घेणार आहोत. प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया. वाय एक्स आपण 6 सेंटीमीटर लांबीचा घेतलेला आहे. आता कोनमापकाच्या सहाय्याने आपण वाय बिंदूजवळ 100 अंशाचा कोन करणारा किरण काढणार आहोत. हा किरण त्या ठिकाणी काढलेला आहे की जो वाय बिंदूशी 100 अंशाचा कोन काढतो. कोनमापकाच्या सहाय्याने ही कृती आपण त्या ठिकाणी करतो. आता ह्या बिंदूला आपण नाव दिलेलं आहे आर आणि वाय बिंदूजवळ आपल्याला दिसतो आहे तो 100 अंशाचा कोन. त्याच पद्धतीने आपण एक्स बिंदूजवळ 30 अंशाचा कोन काढणार आहोत. आता आपल्या या वेळेस आपण ही कृती पूर्ण केलेली आहे. एक्स वाय आर हा 100 अंशाचा कोन काढलेला आहे म्हणजे 2 पायऱ्या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता आपल्याला एक्स बिंदूजवळ त्या ठिकाणी किरण काढायचा आहे. आता किरण काढताना आपल्याला माहितीच आहे की कोनमापकाच्या सहाय्याने आपण माप घ्यायचं आहे की जे 30 अंश भरेल आणि एक्स डी नावाचा आपण त्या ठिकाणी किरण काढलेला आहे. आता एक्स डी किरण काढला की जो एक्स बिंदूजवळ 30 अंशाचा कोन काढतो. आता दोन्ही किरण बघा तुम्ही, वाय आर किरण वाय आर आणि किरण एक्स डी हे दोघं ह्या ठिकाणी छेदलेले आपल्याला दिसून येतात. हा छेदन बिंदू सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लाल रंगामध्ये दिसतोय की ह्या छेदन बिंदूला आपण झेड नाव दिलेलं आहे. झेड नाव दिल्यानंतर आपला त्रिकोण पूर्ण झाला. आपल्याला अपेक्षित असलेला किरण त्रिकोण एक्स वाय झेड हा आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण कच्ची आकृती आणि पक्की आकृतीची तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की अगदी कच्ची आकृतीनुसारच आपण पक्क्या आकृतीची, परंतु कच्च्या आकृतीमध्ये दिलेले कोन, दिलेले रेषाखंड हे आपण अंदाजे काढलेले असतात आणि ह्या आकृतीमध्ये प्रत्यक्ष पट्टीचा आणि कोनमापकाचा वापर करून ही रचना पूर्ण केलेली आहे. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं आणि अचूक कोन काढले, प्रत्यक्ष ज्या पद्धतीने आपल्याला आकृती काढण्याच्या पायऱ्या दिलेल्या होत्या तशा जर केल्या तर सहजरित्या सोपी आहे. आपली ही जेमतेम तिसरी रचना शिकतो आहोत. याच्या अगोदरच आपण कोन कसे काढायचे ते बघितलेलं आहे. तुम्हाला रचना समजली असेल. सर्वप्रथम पाया घ्यायचा आणि पायाच्या दोन्ही टोकांना आपण दिलेल्या मापाचे कोन काढल्यानंतर लगेच आपली ही रचना पूर्ण होते अतिशय कमी वेळामध्ये. तर आपण यावर आधारित असलेला आता सराव संच आहे, तो सराव संच आपण सोडवणार आहोत. आता सराव संच 4 या अगोदर 3 सराव संच सोडवलेले आहेत आपण आणि आता आपल्याला त्रिकोण एस-ए-टी मध्ये बाजू एटी बरोबर 4.6 सेमी, मापन कोन ए बरोबर 45 अंश आणि मापन कोन टी बरोबर 110 अंश अशा गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही ह्या दिलेल्या मापांचा वापर करून त्रिकोण एस-ए-टी त्या ठिकाणी काढायचा आहे. पहिली कृती तीच
की आपण कच्ची आकृती काढायची. कच्ची आकृती या ठिकाणी लगेच आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे, की त्या रचनेचा वापर करून त्याच पद्धतीने त्रिकोण SAT काढलेला आहे, की ज्यामध्ये A बिंदूजवळ 45 अंशाचा कोन आणि T बिंदूजवळ 110 अंशाचा कोन आपल्याला काढायचा आहे. बिंदूंची नावं अचूक दिल्यानंतर आता आपण कच्ची आकृती पाहूनच पूर्ण त्या ठिकाणी स्टेप करणार आहोत. पहिली स्टेप तुम्हाला इथे दिसतेच आहे. AT काढायचा आहे. किती 6 सेंटीमीटर लांबीचा. आपण लगेच त्या ठिकाणी पक्क्या आकृतीमध्ये AT हा 4.6 सेंटीमीटर लांबीचा घेणार आहोत. आता बघा पहिली कृती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता A बिंदूजवळ तुम्हाला आकृतीमध्ये दिसतो, की A बिंदूजवळ 45 अंशाचा कोन काढायचा आहे. ही कृती करण्यासाठी आपण कोनमापक A बिंदूजवळ ठेवल्यानंतर कोनमापकाच्या सहाय्याने 45 अंशाचा कोन मोजल्यानंतर आपण किरण काढणार आहोत. त्या बिंदूला नाव दिल्यानंतर किरण AD काढलेला आहे, की जो A बिंदूजवळ 45 अंशाचा कोन काढतो. अगदी याच पद्धतीचा वापर करून कोनमापक फक्त T बिंदूजवळ ठेवायचं आणि T बिंदूजवळ ठेवल्यानंतर आपण T बिंदूजवळ 110 अंशाचा कोन त्या ठिकाणी काढणार आहोत. 110 अंशाचा कोन काढल्यानंतर जो किरण तयार होईल त्याला नाव दिलेलं आहे आपण TC. किरण TC आणि नीट जर लक्ष दिलं आपण तर दोन्ही किरण आपल्याला ह्या बिंदूजवळ या ठिकाणी एकमेकांना छेदलेले दिसतात. आता त्या दोन्ही किरणांचा छेदनबिंदू आपण बघायचा. या ठिकाणी छेदनबिंदू त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता दिसताना आपण लगेच त्या छेदनबिंदूला नाव द्यायचं आहे. आता छेदनबिंदूला काय नाव येईल आपल्याला लगेच अंदाज येऊ शकतो, की कच्च्या आकृतीमध्ये छेदनबिंदूला आपण S नाव दिलेलं आहे. तर इथं आपलं T नाव आलेलं आहे. परंतु हे चुकून आलेलं आहे. ते S नाव आहे असं गृहीत धरून आपली ही त्रिकोण रचना त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. कच्च्या आकृतीनुसारच आपण पक्की आकृती त्या ठिकाणी काढलेली आहे. नंतर आपण आता पुढील उदाहरण बघणार आहोत. 2 नंबरचं गणित, की त्रिकोण MNP मध्ये बाजू NP 5.2 सेंटीमीटर आहे. मापन कोन 70 N बरोबर 70 अंश आणि माप कोन P बरोबर 40 अंश. म्हणजे N कोनाचं माप आहे 70 अंश, P कोनाचं माप आहे 40 अंश. आपण पाया त्या ठिकाणी घेणार आहोत NP 5.2 सेंटीमीटर. कच्ची आकृती आपण काढणार आहोत. कच्ची आकृती काढता क्षणी आपल्याला लक्षात येईल, की आपलं कच्ची आकृती जर आपल्याला अचूक काढता आली तर समजून घ्यायचं की आपलं निम्मं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. कारण की कच्ची आकृती बघूनच आपण ही पूर्ण रचना तयार करणार आहोत. आता कच्ची आकृती दिलेल्या मापानुसारच आपण पटकन काढायची आहे आणि ह्या कच्च्या आकृतीवरून आता पक्की आकृती सुरू करणार आहोत. कच्च्या आकृतीमध्ये पाया NP घेतलेला आहे 5.2 सेंटीमीटर. आपण पक्क्या आकृतीत सुद्धा पाया NP घेणार आहोत 5.2 सेंटीमीटर. आपल्या वहीच्या रेषेवरती आपण ही 2 बिंदू घेऊन पट्टीच्या सहाय्याने आपण 5.2 सेंटीमीटर अंतर मोजल्यानंतर दोन्ही बिंदूंना अनुक्रमे N आणि P नाव दिलेलं आहे आणि त्याचं माप सुद्धा 5.2 सेंटीमीटर लिहिलेलं आहे. आता N बिंदूजवळ आपल्याला कच्च्या आकृतीत जर आपण बघितलं तर 70 अंशाचा कोन काढायचा आहे. कोन मापकाचा वापर करून अचूकरित्या आपण N बिंदूजवळ 70 अंशाचा कोन येईल असा बिंदू त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्या बिंदू पट्टीच्या सहाय्याने जोडल्यानंतर आपण त्या ठिकाणी किरण काढणार आहोत. आता या बिंदूला नाव देणार आहोत X आणि त्याच वेळेस त्या कोनाचं चिन्ह आणि त्याचं माप इथं शेजारी लिहिलेलं आहे. अगदी याच कृतीचा वापर करून आपण कोनमापक P बिंदूजवळ ठेवायचा आहे आणि 40 अंशाचा कोन मोजायचा आहे. 40 अंशाचा कोन मोजल्यानंतर आपण वहीमध्ये असा बिंदू घेतो आणि तो बिंदू P बिंदूशी काय करतो जोडतो, की या ठिकाणी जोडलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या बिंदूला नाव द्यायचं आहे आणि कोणाचं सुद्धा किती माप आहे ते माप आपण लगेच त्या ठिकाणी इथं प्रत्यक्ष माप त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. आता त्याचं माप या ठिकाणी लगेच 40 अंश प्रत्येक विद्यार्थ्यांनी लिहिलं पाहिजे. कोणता कोन काढलेला आहे आणि त्याचं माप किती आहे असं. अशी कृती झाल्यानंतर आपल्याला दोन्ही किरण ह्या बिंदूमध्ये एकमेकांना छेदतात. तो बिंदू आपण लगेच इथं लाल अक्षराने दिसतोय तुम्हाला लाल रंगाने. त्याला नाव दिलेलं आहे M आणि त्रिकोण MNP आपल्याला तयार झालेला दिसून येतो. जो कच्च्या आकृतीत होता अगदी त्याच पद्धतीने पक्क्या आकृतीमध्ये अचूक मापांसहित त्रिकोण MNP हा तयार झालेला आहे. आपलं काम आहे की आपण काढलेली रचना परत कच्च्या आकृतीवरून तपासून घेणे. बरोबर बिंदूंना आहे तीच नावं,
कोण त्यांची मापं लिहिलेली आहेत किंवा नाही किंवा बाजू आणि त्याचे अंतर लिहिलेले आहेत की नाही ह्या कृती बघणे प्रत्येक विद्यार्थ्याने ही कृती केल्यानंतर तपासून घेतली पाहिजे की जेणेकरून काहीही चूक राहणार नाही. अशा पद्धतीने ही रचना त्रिकोण MNP आपण काढलेला आहे. आता पुढील उदाहरण आपण बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 3 की यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे त्रिकोण EFG मध्ये EG 6 सेंटीमीटर, माप कोन F बरोबर 65 अंश आणि माप कोन G बरोबर 45 अंश. आपल्याला पाया आता या आकृतीमध्ये घ्यावा लागेल तो म्हणजे 6 सेंटीमीटर. आपण लगेच कच्ची आकृती काढणार आहोत. कच्ची आकृती अगदी सहजरित्या प्रत्येक विद्यार्थ्याला काढता येते. जर त्याने थोडा सराव केलेला असेल, अगोदरच्या रचनांचा बी अभ्यास केलेला असेल, तर कच्ची आकृती काढणे एवढी विशेष गोष्ट नाही. आकृतीचं निरीक्षण केलं, पाया घेतला 6 सेंटीमीटर, F बिंदूजवळ 65 अंशाचा कोन आणि इथं आता पाया FG घेतल्यानंतर फक्त काळजीने F बिंदूजवळच 65 अंशाचा कोन काढायचा आणि G बिंदूजवळच 45 अंशाचा कोन काढायचा. एवढं बाकी या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्याने F बिंदूजवळ बिंदू F लिहिला आणि 45 अंशाचा कोन काढला तरी ती सगळी आकृती काय होणार आहे? चुकणार आहे. कच्ची आकृती झाल्यानंतर आपण पक्क्या आकृतीला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम जो पाया आहे तो पाया आपण घेणार आहोत की पाया FG. पाया FG 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आपण घेतलेला आहे. आता सर्वप्रथम F बिंदूजवळ आपण 65 अंशाचा कोन करणारा किरण काढणार आहोत. कोनमापकाच्या सहाय्याने आपण हा किरण काढलेला आहे. त्या किरणला त्या बिंदूला H नाव दिलेलं आहे म्हणजे किरण FH हा किरण रेषाखंड FGC 65 अंशाचा कोन करतो. लगेच आपण चिन्ह आणि त्याचं माप लिहिलेलं आहे. अगदी कोनमापकाचा उपयोग करून G बिंदूजवळ 45 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा आहे. त्याला पण अनुक्रमे त्या ठिकाणी I नाव दिलेलं आहे. किरण GI हा 45 अंशाचा कोन करतो रेषाखंड FGC. दोन्ही किरण काढून झाल्यानंतर आपलं 80% काम त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. दोन्ही किरणांचा छेदनबिंदू आपण बघायचा आहे आणि त्या छेदनबिंदूला नाव दिलेलं आहे E आणि यानुसार आपली जी आकृती सांगितलेली होती अपेक्षित आकृती की त्रिकोण EFG मध्ये बाजू FG 6 सेंटीमीटर, कोन F बरोबर 65 अंश आणि कोन G बरोबर 45 अंश अशी दिलेल्या मापानुसार अचूक अशी आकृती आपण या ठिकाणी काढलेली आहे. विद्यार्थ्यांनी थोडा सराव झाल्यानंतर हे कृती करणे खूप सोपं आहे. तुम्हाला ही रचना समजली असेल. आपण पुढील गणिताकडे जाणार आहोत. 4 नंबरचं गणित आहे त्रिकोण XYZ की यामध्ये आपल्याला सांगितलेल्या त्रिकोण XYZ मध्ये बाजू XY बरोबर 7.3 सेमी, माप कोन X बरोबर 34 अंश आणि माप कोन Y बरोबर 95 अंश अशी माप आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहेत. कृती बघितल्यानंतर लगेच कच्ची आकृती. आता कच्ची आकृती आपण इथं काढलेली आहे. कच्च्या आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे की त्रिकोण ZXY. आता बरेच विद्यार्थी तिथं XYZ त्रिकोण दिलेला असतो इथं आणि कच्च्या आकृतीमध्ये ते त्यांच्या मतानुसार इकडे तिकडे नावं देतात. ते चुकीचं होईल. जे नाव सांगितलेलं आहे त्याच नावाची कच्ची आकृती त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने आता इथं जो पाया सांगितलेला आहे तो XY 7.3 सेमी. तर आपण इथं पाया घेतलेला आहे बघा XY बरोबर 7.3 सेंटीमीटर. त्याच वेळेस आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे की X बिंदूजवळ 34 अंशाचा कोन. तर इथं बघा X कोना सांगितलेला आहे 34 अंश आणि Y कोन सांगितलेला आहे 95 अंश. याच मापांचे आपण कोन संबंधित बिंदूंजवळ काढणं गरजेचं आहे. कच्ची आकृती झाल्यानंतर आपण लगेच पक्की आकृती काढणार आहोत. पक्की आकृतीमध्ये आपण पाया XY हा 7.3 सेंटीमीटर घेतलेला आहे. त्यांची माप लिहिलेली आहेत आणि बिंदूंची नावं पण लिहिलेली आहेत. आता X बिंदूजवळ 34 अंशाचा कोन करणारा किरण काढायचा आहे. त्यासाठी कोनमापकाच्या सहाय्याने आपण X बिंदूजवळ 34 अंशाचा कोन मोजल्यानंतर आपण किरण XP काढलेला आहे आणि त्याचं माप सुद्धा 34 अंश दिलेलं आहे. पुढच्या पायरीमध्ये Y बिंदूजवळ कोनमापकाच्या सहाय्याने 95 अंशाचा कोन काढायचा आहे. 95 अंशाचा कोन काढल्यानंतर किरण
YQ हा 95 अंशाचा कोन या रेषाखंड XY शी करतो. आता आपल्याला दोन्ही किरणांचा छेदनबिंदू या ठिकाणी दिसून येईल. आपल्याला दिसतो तो छेदनबिंदू. त्याला नाव दिलेलं आहे Z. अशा पद्धतीने आपला त्रिकोण जो सांगितलेला होता XYZ की ज्यामध्ये XY 7.3 सेंटीमीटर, मापकोन X बरोबर 34 अंश आणि मापकोन Y बरोबर 95 अंश हा त्रिकोण आपण अपेक्षित असा दिलेल्या मापानुसार काढलेला आहे. आता पट्टी कोणीही जरी ह्या आकृतीला लावली तरी XY 7.3 सेंटीमीटरच यायला पाहिजे. कोन X जवळ कोनमापक ठेवल्यानंतर 34 अंशाचाच कोन आला पाहिजे आणि Y बिंदूजवळ 95 अंशाचाच कोनमापकात दाखवला पाहिजे. हे त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपण मोजून खात्री करून घेऊ शकतो. असे प्रश्न शक्यतो 4 मार्काला येत असतात. तर प्रत्येक कृतीला मार्क असतात आणि ती अचूक असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या उदाहरण संग्रहामधील सराव संचामधील 4ही उदाहरणं सोडवलेली आहेत. मला अपेक्षा आहे की तुम्हाला एक बाजू आणि त्या बाजूने समाविष्ट केलेले जर कोन तुम्हाला दिले, तर तुम्हाला त्रिकोण रचना सहजरित्या काढता येईल, अशी त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघितली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक व शेअर करायला विसरू नका.